महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक वर्षांपासून एका अदृश्य वाळवीनं पोखरून काढले आहे आणि ती वाळवी म्हणजे राजकारण आणि गुन्हेगारी यांची झालेली अभेद्य युती. जेव्हा आपण बीड किंवा परळीच्या राजकारणाचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त निवडणुका आणि मतपेट्या दिसतात. पण या मतपेट्यांच्या पाठीमागे एक अत्यंत कारुखी आणि रक्तरंजित व्यवस्था काम करत असते, ज्या व्यवस्थेचे नियम संविधानाने नाही तर दहशतीने चालतात. आज आपण परळीच्या याच अंडरवर्ल्डचा आणि व्हाईट कॉलर राजकारणाच्या संगमाचा एक असा पर्दाफाश करणार आहोत ज्याने राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय साम्राज्याला मुळासकट हादरून सोडले आहे. एका नेत्याला आपले वर्चस्व टिकवण्यासाठी गुन्हेगारांची फौज कशी उभी करावी लागते आणि तीच फौज जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ती स्वतःच्याच राजकीय बॉसला कशी संपवते, याचा हा एक अत्यंत थरारक आणि वास्तविक घटनाक्रम आहे. आजची ही कथा केवळ एका हत्येची नाही तर ती एका संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या पतनाची कथा आहे, जिच्या केंद्रस्थानी आहेत धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि 2 कोटी रुपयांच्या खंडणीला बळी पडलेला एक स्वाभिमानी सरपंच संतोष देशमुख. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जे सत्य मांडणार आहोत ते कोणत्याही प्रस्थापित राजकीय नेत्याची झोप उडवण्यासाठी पुरेसे आहे. राजकीय सत्ता टिकवण्यासाठी अनेकदा नेत्यांना एका अशा माणसाची गरज असते जो कायद्याची भीती न बाळगता त्यांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध सांभाळू शकेल. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी ही जागा वाल्मिक कराड यांनी घेतली होती. वाल्मिक कराड हा रातोरात मोठा झालेला गुंड नव्हता. त्याला पद्धतशीरपणे खत पाणी घालून राजकीय संरक्षण देऊन परळीचा अनक्राउंड किंग म्हणजेच अघोषित राजा बनवण्यात आले होते. ज्या माणसाच्या गुन्हेगारी कुंडलीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, धाकदपटशा आणि दहशत माजवण्याचे तब्बल 14हून अधिक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत, तो माणूस परळीच्या रस्त्यांवर कोणत्याही पोलिसाची पर्वा न करता उजळ माथ्याने कसा फिरू शकतो? याचे एकमेव उत्तर म्हणजे त्याला मिळालेला राजकीय वरदहस्त. सत्तेचा माज इतका टोकाला गेला होता की वाल्मिक कराडसारख्या सराईत गुन्हेगाराला थेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी तालुका समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. याशिवाय जिल्हा नियोजन समितीवरही त्याला बसवण्यात आले. हा केवळ एका गुन्हेगाराचा सन्मान नव्हता, तर हा लोकशाहीच्या आणि सामान्य जनतेच्या तोंडावर मारलेला एक सणसणीत राजकीय चापट होता. जो माणूस लोकांकडून खंडण्या उकळत होता तोच माणूस आता सरकारच्या समित्यांवर बसून परळीचे निर्णय घेत होता. ही समांतर व्यवस्था धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय उभी राहणं त्रिवार अशक्य होते. पण सत्तेच्या या गुन्हेगारी रथाची चाके केच तालुक्यातील मस्साजोग या गावात येऊन रुतली. या गावात एका खासगी कंपनीतर्फे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू होते. परळीत कोणताही मोठा प्रकल्प आला की वाल्मिक कराडच्या टोळीला त्यांचा कट किंवा खंडणी मिळणं हा जणू अलिखित नियमच बनला होता. याच नियमानुसार वाल्मिक कराडच्या टोळीला तब्बल 2 कोटी रुपयांची अवाढव्य खंडणी कंपनीकडे मागितली. पण यावेळी त्यांच्यासमोर परळीतील एखादा घाबरलेला कंत्राटदार तर त्यांच्यासमोर उभे राहिले ते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे अशा एका लढवय्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करत होते जी प्रवृत्ती मराठवाड्याच्या मातीत अजूनही जिवंत आहे. त्यांनी वाल्मिक कराडच्या या दहशतीला Together we will build a brighter future for our nation. We are committed to transparency and will address all concerns. The public deserves answers and we will not stop until we भाई और बहनों, हम तो सब में होकर हम हर मुश्किल को पार करेंगे. जय हिंद. संपुष्टात येईल या भीतीनं आणि गुन्हेगारी मानसिकतेतून संतोष देशमुख यांचे अपहरण करण्याचा What a crowd, huh? 9 डिसेंबर रोजी Everyone's here for the main देशमुख यांना event. पळून नेण्यात Let's go check it out. and welcome back. I'm so glad you're here with me today. I have something special to share, so let's get started. परळीत We पुन्हा will एकदा fight for our rights and दहशत secure Mr. प्रस्थापित करण्याचा तो Kasidar. एक रक्तरंजित प्रयत्न होता. पण Friends, वाल्मिक we must कराड stand united आणि for our त्याच्या future. राजकीय आकांक्षा Together we will build a stronger सर्वात जास्त nation. चुकला. संतोष We देशमुख stand यांच्या united for our हत्येनंतर cause. जो जनक्षोभ Yes, brother, उसळला, together तो we will कोणत्याही win. राजकीय इन्किलाब दाबाखाली जिंदाबाद. दबण्यासारखा नव्हता. संपूर्ण बीड जिल्ह्यानं या हत्येविरुद्ध बंड पुकारले. लोकांचा रोष इतका तीव्र होता बहनों की और हा भाइयों, मुद्दा मैं आपकी समस्याओं को थेट सुनने हिवाळी आया हूं. अधिवेशनात जी गाजला. साहब, हम राज्याचे आपकी बात तत्कालीन सुन रहे हैं. गृहमंत्री देवेंद्र आमच्या फडणवीस पक्षाची एकजूट आज यांना दिसते. या प्रकरणाचे प्रत्येक गांभीर्य आव्हानाला लक्षात घेऊन तोंड देण्यासाठी तातडीने आम्ही एका सज्ज विशेष आहोत. तपास भाई और पथकाची बहनों, स्थापना करावी हम लागली. मिलकर इस जेव्हा देश का भविष्य पोलिसांचा बनाएं. आणि SIT चा उठो सेमिनार और पाठीमागे एकजुट लागला, होकर तेव्हा हमें वाल्मिक कराडला समजलं नमस्कार. की आता पळून बहुत जाण्यात खुशी हुई काही आप अर्थ सबसे नाही. मिलकर. अखेर त्याला आप सबका पुण्यात स्वागत है. पोलिसांसमोर शरणागती पत्करावी लागली. पण खरा राजकीय भूकंप तर या शरणागतीनंतरच सुरू होणार होता. पोलिसांनी केवळ So हत्येचा people are आणि waiting for खंडणीचा justice. गुन्हा दाखल We must करून act now to ensure it is तपास served. थांबवला नाही. तर This त्यांनी is our moment to वाल्मिक rise and कराड demand. आणि त्याच्या कशी टोळीवर आहेस? मी मकोका, ठीक आहे. तू कसा आहेस? MCOCA मीही म्हणजेच ठीक आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी Yes, नियंत्रण we need कायद्याचे to counter this अत्यंत कडक immediately. अस्त्र Our उगारले. focus is on राजकारणात development गुन्हेगारांचा for all. वापर Keep it- करणाऱ्या सब detail नेत्यांना है.
हाँ, मकोका बिल्कुल या सही। शब्दाची इसको सर्वात समझना, इस जास्त पर भीती विचार वाटते कर रहा हूं। कारण हा कायदा ठीक है, फिर आगे लागल्यानंतर बढ़ो. We must ensure आरोपीला stability. जामीन मिळणे Yes, a strong जवळपास message. अशक्य होऊन बसते. Absolutely, जेव्हा the people वाल्मिक agree. कराडवर Their मकोका लागला presence, तेव्हा we त्याच्या stand united आजूबाजूला for असलेली progress and सत्तेची unity. झूल Yes, I एका understand. क्षणात We'll गळून proceed as पडली planned. जेलच्या Thank you. अंधाऱ्या Since कोठडीत the time for जामिनाचे action सर्व is रस्ते now. बंद झाल्याचे Indeed, पाहून we must वाल्मिक unite and कराड overcome these मानसिकदृष्ट्या challenges. कोलमडला वाल्मिक गुन्हेगारी कराड सिंडिकेटचा एक नियम पुण्यातच असतो होता. जेव्हा हो, म्होरके बरोबर अडकतो आहे. तेव्हा तो आपल्या पण आता राजकीय काय करायचं? बॉसकडून मदतीची अपेक्षा नमस्ते करतो भाई. पण जेव्हा प्रकरण नमस्ते. संपूर्ण आप राज्याचे कैसे लक्ष हैं? वेधून मैं घेते बहुत अच्छा आणि हूँ. सरकारवर बढ़िया. दबाव असतो तेव्हा कोणतेही नेते अशा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावत नाही धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षित असलेली रसद आणि मदत मिळणे बंद Hello, झाल्याचे nice to लक्षात meet you. येताच वाल्मिक Hello, कराडने you too. स्वतःला How are you वाचवण्यासाठी today? किंवा मी I'm doing एकटा great, बुडणार हाँ, नाही या मैंने सुना. सूडबुद्धीतून ठीक है, बताओ थेट क्या हुआ? न्यायालयात वो सर्वात लोग मोठा मानने को स्फोट तैयार केला. नहीं त्याने हैं. पोलिसांच्या आणि So we कोर्टाच्या are an समोर unstoppable force आपला for जबाब change. नोंदवताना Times are थेट access and not धनंजय tomorrow. मुंडे यांचे नाव We stand घेतले. united परळीत for a brighter चालणाऱ्या या future. दोन Yes, I'm कोटींच्या listening. खंडणीच्या What? रॅकेटचे Are you sure? आणि गुन्हेगारी All right, व्यवहारांचे I'll handle it. धागेदोरे Talk soon. कोणाच्या इशाऱ्यावर चालत होते हे त्याने पुराव्यानिशी उघड केले असण्याची दाट शक्यता आहे एका सराईत I आणि need to tell मकोका you something लागलेल्या आरोपीने important. थेट राज्याच्या What is माजी it? You मंत्र्याचे sound नाव worried. घेणे हा about महाराष्ट्राच्या the राजकीय आणि कायदेशीर इतिहासातील एक अत्यंत अभूतपूर्व आणि खळबळजनक प्रसंग आहे हे जय सगळे आरोप महाराष्ट्र. केवळ हवेत केलेले नाहीत तर त्याला कागदोपत्री पुराव्यांची अत्यंत त्याच्या भक्कम हितासाठी जोड आम्ही आहे. एकत्र मुंबई आलो उच्च आहोत. न्यायालयाच्या हो, ही लढाई संपता औरंगाबाद कामा नये. खंडपीठात ओ, तुमच्या या जिंकण्यासाठी प्रकरणी दाखल आम्ही झालेल्या नमस्ते, याचिकेने sir. It is an धनंजय honor. मुंडे यांच्या अडचणीत नमस्ते. मोठी We have भर important घातली work to आहे. discuss. संतोष देशमुख यांच्या भावाने I दाखल appreciate your केलेल्या या presence. We will याचिकेत address all concerns अत्यंत shortly. गंभीर Please, आर्थिक बाबी follow me उघड this way. करण्यात आल्या आहेत धनंजय मुंडे आणि Now, वाल्मिक welcome कराड back. Thank you हे for your support. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल I have some सर्व्हिसेस exciting प्रायव्हेट updates to लिमिटेड share. या भाइयों एकाच और बहनों, खासगी साथ कंपनीत चलो. सहसंचालक आहेत तसेच देश के लिए एक हो जगमित्र जाओ. साखर कारखान्यातही त्यांची भागीदारी पता चल गया असल्याचे है. कागदोपत्री अब पुरावे सच सामने आएगा. कोर्टात सादर करण्यात हम आले हार आहेत. नहीं आता मानेंगे. सामान्य जनतेने हा विचार करण्याची वेळ आली आहे की ज्या माणसावर 14 गंभीर गुन्हे आहेत तो माणूस हे अत्यंत एका महत्त्वाचं माजी आहे. मंत्र्यासोबत न्याय एकाच व्यवस्थेने दिलेला कंपनीचा हा डायरेक्टर कसा काय कौतुकास्पद असू निकाल शकतो आहे. या भाइयों और कंपन्यांचा बहनों, एक तरह से हाँ, मैं खंडणीतून मिलकर जमा काम कर रहा झालेला हूँ. बिल्कुल सही. काळा हम पैसा पांढरा पीछे नहीं करण्यासाठी. हटेंगे. म्हणजेच मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात होता का हा अत्यंत लॉजिकल आणि कायदेशीर प्रश्न आता समोर उभा राहिला आहे जर तपासात हे आर्थिक धागेदोरे सिद्ध झाले तर या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडीची एंट्री निश्चित आहे आणि तसे झाल्यास धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द कायमची संपुष्टात येऊ शकते आज परळीमध्ये सन्नाटा आहे ज्या नेत्याच्या नावावर कालपर्यंत संपूर्ण परळीत दहशत होती त्या नेत्याच्या अटकेची टांगती तलवार आज संपूर्ण जिल्ह्यावर सावट करून आहे अजित पवार गटासाठी हा केवळ एका नेत्याचा प्रश्न नाही तर त्यांच्या संपूर्ण पक्षाच्या प्रतिमेला लागलेला हा सर्वात मोठा कलंक आहे सत्तेच्या शिखरावर बसल्यावर जेव्हा नेत्यांना आपण कायद्यापेक्षा मोठे झाल्याचा भ्रम होतो तेव्हा वाल्मिक कराडसारखे प्यादेच त्यांचा हा भ्रम तोडण्यासाठी कारणीभूत ठरतात संतोष देशमुख या एका सामान्य माणसाने दिलेल्या लढ्यामुळे आज राजकारणातील एक मोठे गुन्हेगारी सिंडिकेट उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे आता खरा प्रश्न हा आहे की पोलीस आणि न्यायव्यवस्था या प्रकरणात किती निष्पक्षपणे कारवाई करणार धनंजय मुंडे यांना खरंच बेड्या ठोकल्या जातील का की सत्तेचा वापर करून पुन्हा एकदा हे सत्य दाबले जाईल महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम पाहत आहे हा लढा आता फक्त एका हत्येचा राहिलेला नाही तर हा लढा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली गुन्हेगारीची कीड कायमची नष्ट करण्याचा आहे तुम्हाला काय वाटतं कायद्याचे हात धनंजय मुंडेंच्या कॉलरपर्यंत पोहोचतील तुमचे स्पष्ट आणि रोखठोक मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा कारण सत्याचा आवाज कधीही दाबला जाऊ नये या संपूर्ण राजकीय आणि गुन्हेगारी महानाट्यात आतापर्यंत आपण फक्त पडद्यावरचे चेहरे पाहिले आहेत पण खरा खेळ तर पडद्यामागे सुरू आहे जेव्हा एखाद्या सामान्य माणसाची एका सरपंचाची हत्या होते तेव्हा सुरुवातीला स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अत्यंत संथ गतीने काम करते कारण त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचा प्रचंड दबाव असतो परळी आणि बीडच्या पोलिसांना वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे कारनामे माहीत नव्हते का त्यांच्या खंडण्यांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोचल्या नसतील का नक्कीच पोचल्या होत्या पण जेव्हा गुन्हेगाराच्या डोक्यावर राज्याच्या एका बड्या मंत्र्याचा आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा हात असतो तेव्हा पोलिसांच्या लेखण्याही FIR नोंदवताना थरथर कापतात वाल्मिक कराडची दहशत एवढी होती की पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्याची हिंमत कोणी करत नव्हते आणि कोणी केलीच तर ती फाईल राजकीय दबावाखाली आपोआप गायब होत होती पण संतोष देशमुख यांच्या हत्येने हा सगळा भ्रष्ट साचा एका क्षणात उद्ध्वस्त केला जनक्षोभाचा भडका इतका मोठा होता की स्थानिक पोलिसांना बाजूला करून राज्याच्या गृहमंत्र्यांना थेट SIT नेमावी लागली आणि इथूनच या गुन्हेगारी सिंडिकेटच्या पतनाला खरी सुरुवात झाली जेव्हा SITने आपला तपास सुरू केला आणि वाल्मिक कराडवर मकोका लावला तेव्हा संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली सामान्य जनतेला मकोका म्हणजे काय
हे फारसे माहीत नसते, पण राजकारण्यांना आणि गुन्हेगारांना या शब्दाची सर्वात जास्त धास्ती असते. मकोका हा केवळ एक कायदा नाही, तर तो गुन्हेगारी साम्राज्याची पाळेमुळे खणून काढणारा एक अत्यंत क्रूर आणि कडक फास आहे. या कायद्याअंतर्गत केवळ आरोपीलाच जेलमध्ये टाकले जात नाही, तर त्याने गुन्हेगारीतून, खंडणीतून आणि काळ्या पैशातून कमवलेली संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना मिळतो. वाल्मिक कराडने गेल्या 10-15 वर्षात परळीत जी प्रचंड माया गोळा केली होती, जे बंगले आणि गाड्या घेतल्या होत्या, त्या सगळ्यावर आता टाच येणार होती. पण मकोकाचा सर्वात भयंकर नियम हा आहे की पोलीस उपायुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर आरोपीने दिलेला कबुली जबाब हा थेट कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. सामान्य गुन्ह्यांमध्ये आरोपी कोर्टात जाऊन सांगू शकतो की पोलिसांनी मला मारहाण करून जबाब लिहून घेतला, पण मकोकामध्ये तसे चालत नाही. आणि याच एका नियमामुळे धनंजय मुंडे यांच्या पायाखालची जमीन सरकलीये. जेव्हा वाल्मिक कराडला समजले की आपली सगळी संपत्ती जप्त होणार आहे आणि आपले राजकीय गॉडफादर आता आपल्याला वाऱ्यावर सोडणार आहे, तेव्हा त्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमोर सगळं सत्य ओकून टाकलं. या जबाबाने केवळ हत्येचा कटच नाही, तर त्यामागील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची साखळी उघडी केली. या साखळीचा सर्वात मोठा दुवा आहे तो परळीतील टेंडर प्रक्रिया आणि खासगी कंपन्यांची लूट. केश तालुक्यातील मस्साजोग गावात ज्या पवनचक्कीच्या कामासाठी 2 कोटींची खंडणी मागितली गेली, तो केवळ एक ट्रेलर होता. गेल्या अनेक वर्षात परळी आणि बीड जिल्ह्यात आलेले रस्ते बांधणीचे प्रकल्प, वाळूचे ठेके आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये या टोळीने किती कोटी रुपयांची माया गोळा केली असेल, याचा तपास आता सुरू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमित्र साखर कारखाना या ज्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नाव सहसंचालक आणि भागीदार म्हणून समोर आले आहे, त्या केवळ एक हिमनगाचे टोक असू शकतात. अशा कितीतरी शेल कंपन्या असू शकतात, ज्यांच्या माध्यमातून या गुन्हेगारी टोळीचा काळा पैसा पांढरा केला जात होता. राजकारणातला व्हाईट कॉलर क्राईम हा असाच चालतो. रस्त्यावरचे गुंड लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून पैसे गोळा करतात आणि सूटबूट घातलेले राजकीय नेते तोच पैसा मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवून स्वतःला समाजसेवक आणि उद्योजक म्हणून प्रस्थापित करतात. पण वाल्मिक कराडच्या एका जबाबाने या समाजसेवेचा आणि उद्योजकतेचा खोटा बुरखा टराटरा फाडला आहे. आता या प्रकरणातील राजकीय खेळी अत्यंत बारकाईने समजून घेण्याची गरज आहे. धनंजय मुंडे यांचे वकील आता न्यायालयात काय युक्तिवाद करतील? साहजिकच ते या संपूर्ण प्रकरणाला राजकीय सूडबुद्धीचे नाव देण्याचा प्रयत्न करतील. निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधक मला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाल्मिक कराडने पोलिसांच्या दबावाखाली माझे नाव घेतले आहे, असा बचाव ते निश्चितपणे करतील. पण उच्च न्यायालयात दाखल झालेल्या पुराव्यांमुळे त्यांचा हा बचाव फार काळ टिकण्याची शक्यता नाही. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात मराठवाड्याच्या आणि राज्याच्या इतर बड्या नेत्यांनी बाळगलेले मौन अत्यंत सूचक आहे. सत्ताधारी पक्षातील इतर नेते धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ उघडपणे का येत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे की या प्रकरणात हात घातला तर आपलेही हात पोळतील. मकोका आणि हत्येचा कट हे असे गुन्हे आहेत ज्यामध्ये कोणालाही पाठीशी घालणे म्हणजे स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला आग लावण्यासारखे आहे. अजित पवार गट, ज्यांनी धनंजय मुंडे यांना नेहमीच मोठी ताकद दिली, त्यांच्यासाठी हा प्रसंग एखाद्या राजकीय बॉम्बस्फोटासारखा आहे. जर मुंडेंना अटक झाली तर संपूर्ण मराठवाड्यात पक्षाची जी प्रचंड बदनामी होईल ती सावरणे आगामी काळात जवळपास अशक्य होऊन बसेल. परळी शहराच्या मानसिकतेत आज जो बदल झाला आहे तो ऐतिहासिक आहे. ज्या शहराने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे एकतर्फी वर्चस्व आणि प्रेम पाहिले, त्याच शहराने सत्तेच्या आणि दहशतीच्या जोरावर चालणारी धनंजय मुंडे यांची हुकुमशाहीही अनुभवली. पण आज परळीतले सामान्य व्यापारी, कंत्राटदार आणि नागरिक आतल्या आत सुटकेचा निश्वास टाकत आहेत. वाल्मिक कराड